महत्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची पाहूयात। अदानी समूहाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठा धक्का बसतोय। केनियाकडून अदानी समूहासोबतचा करार रद्द करण्यात आलाय। केनियाच्या राष्ट्राध्यक्षांकडून हा आदेश पारित करण्यात आलाय। 6000 कोटींचा ऊर्जा प्रकल्पाबाबतचा करार आता रद्द करण्यात आलाय। आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा फटका अदानी समूहाला बसतोय। एकीकडे न्यूयॉर्कमध्ये खटला दाखल करण्यात आल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर अदानी समूहाला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। निश्चितच एकीकडे आपण बघितलं राहुल गांधी यांनी भारतात केलेले हे सर्व आरोप, त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये गुन्हा दाखल झाला आणि आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर केनियाकडून सर्व करारच अदानी यांच्या समूहासोबतचे रद्द करण्यात आलेले आहे। संपूर्ण समूहासाठी खरं तर हा मोठा फटका असणार आहे। 6000 कोटींचा हा ऊर्जा प्रकल्प होता आणि याच प्रकल्पाबाबतचा करारही रद्द करण्यात आलाय। अमेरिकेच्या आरोपांनंतर आता केनिया सरकारनं हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय। आंतरराष्ट्रीय पातळीवरची मोठी घडामोड म्हणावी लागेल आणि त्याचे आता परिणाम, त्याचे पडसाद भारतात आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर, परिणामी शेअर मार्केटवर काय पडणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निवडणुकांचा काळ महाराष्ट्रात सुरू आहे। अशा वेळेला अदानींना बसणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा फटका बरंच काही सांगणार आहे।